हळवणकर यांचे राजकारण संपले. हळवणकर यांचा गटही संपला. पुढील होणाऱ्या विधानसभा व लोकसभेला ते कुठेही दिसून येणार नाहीत अशी चर्चा शिरोळ व हातकणंगले तालुक्यात होत होती. परंतु त्यांच्या वाढदिवसानिमित्त निष्ठावंतांनी घेतलेला कार्यक्रम, शहर परिसरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यात लावण्यात आलेले डिजिटल बॅनर यातून हळवणकर हे संपले नाहीत, ते संपणारही नाहीत असा मेसेज जनतेतून जाताना दिसून येतोय. पाहूया त्याबाबतची ही सविस्तर स्टोरी. नमस्कार, मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष जकास. सन 2009 मध्ये भाजप पक्षाचे सुरेशराव हळवणकर यांनी विधानसभा लढवत काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा पराभव केला. याच काळात सत्ता नसतानाही जिल्ह्यात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उभे केले. त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांचा स्वतः संपर्क ठेवल्याने अजूनही ते कार्यकर्ते हळवणकर निष्ठावंत म्हणून त्यांच्या मागे आहेत. दरम्यान 2014 मध्ये आलेले मोदी लाट यातून व त्यांच्या कामातून हळवणकर यांनी पुन्हा आवाडे यांचा पराभव केला. सलग 2 टर्म आमदार झाल्याने आणि त्यांच्या याच कामातून जिल्ह्यात भाजप वाढायला सुरुवात झाली. सन 2019 ला ते पुन्हा विजय होतील आणि लाल दिव्याच्या गाडीत बसतील असा विश्वास कार्यकर्त्यांना होता. मात्र त्याच वेळी त्यांचा पराभव अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. आवाडे यांनी लगेचच भाजपला साथ दिली. मात्र त्यांना भाजपमध्ये घेण्यापासून हळवणकर यांनी रोखून धरलं होतं. परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या वरिष्ठांनी दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणले आणि विधानसभेला राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे निष्ठावंत हे नाराज झाले. याचा परिणाम विधानसभेला होऊ नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हळवणकर यांना विधान परिषदेत घेणार असे आश्वासन निवडणुकीवेळी दिले. मात्र आजही ते आश्वासन भाजपने पूर्ण केले नसल्यानेच निष्ठावंतांतून नाराजीचा सूर अजूनही दिसून येतो. दरम्यान इचलकरंजी महानगरपालिका हळवणकर व आवाडे गटाने ताकदीने लढवत एक हाती सत्ता महापालिकेवर आणली. मात्र आवाडे यांनी हळवणकर गटातील महत्वाच्या नगरसेवकांना सत्तेपासून लांब ठेवल्याने त्यांची निराशा कायमच महापालिकेत आल्यावर दिसून येते. यातूनच कोठेतरी हळवणकर व त्यांचा गट हा मागे पडत असल्याची चर्चा शहरभरातून उमटत होती. याच पार्श्वभूमीवर हळवणकर गटाने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवले. कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदी घाटावर महायज्ञ व गंगा आरती घेतली. यावेळी वस्त्रनगरीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने हळवणकर यांच्या गटाला कुठेतरी बदल घडतोय, आपण बदल घडवू शकतो असा विश्वास निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी भाजपकडून हातकणंगले लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले होते. हळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त गटाने दाखवलेली ताकद यातून लोकसभेला हळवणकर शड्डू मारतील अशी चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे हळवणकर संपले म्हणणारेच आता हळवणकर पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहेत अशी चर्चा होताना दिसून येत आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.